दरम्यान सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। कारण एकीकडे आहेत सुप्रिया सुळे ज्या मवियाच्या उमेदवार आहेत, लोकसभा निवडणुकीसाठी त्या रिंगणात उतरलेल्या आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्या ठिकाणी अजित पवार हे महायुतीकडून उमेदवार मिळालेल्या सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसतात, त्यामुळे या दोघांची बहीण भावाची भेट झाल्याने आता या ठिकाणी चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। तर अजित पवारांच्या काटेवाडी इथल्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे आणि या भेटीतून सुप्रिया सुळेंना नेमका काय संदेश द्यायचा होता, या भेटीमध्ये नेमकं काय दडलंय, अशा अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। मगाशी सुमती काकी भेटल्या, सुमती काकी, प्रताप काका आले होते, प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतो। जोरदार चर्चा आहे आणि नाही, काकी आणि मीच, आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटल्या, अजितदादा पण घरामध्ये, त्यामुळे मी काकींनाच भेटायला आले। मात्र ताई तुम्ही अचानक दादांच्या घरी आलात, त्यामुळे हे माझ्या काकींचं घर आहे। हो, नाही म्हणजे हे माझ्या काका काकींचं घर आहे। माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहीणच आहेत, त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।